आपल्यासोबत स्वतः संभाजीराजे आहेत. सर, वाशिम दौऱ्यावर आपण आहात, मुख्यमंत्र्यांसोबत आला आहात. कोल्हापूरच्या जागेबद्दल काय बोलणं झालंय मुख्यमंत्र्यांसोबत? नाही, राजकीय काही चर्चा नाही. आणि आज पूर्ण शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण आहे आणि म्हणून मी वाशिमला आलो आहे. नो पॉलिटिकल चर्चा आहे. नाही, तरी पण पॉलिटिकल नसलं तरी एक आपण मराठा आरक्षणाला जो पाठिंबा दिलाय त्या संदर्भात काय सांगाल? सध्या काय स्टेटस आहे? नाही, मराठा आरक्षणाचा विषय थोडी चर्चा झाली आमची. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रामाणिकपणाने 10% आरक्षण आम्ही दिलेलं आहे आणि आरक्षण आम्ही टिकवणार. मी त्यांना एवढंच सांगितलं की 2दा आपल्याला फटका बसलेला आहे, हे आरक्षण कसं टिकवणार? ते म्हणते राजे ती जबाबदारी पूर्णपणे आमच्या सरकारची आहे आणि आरक्षण हे टिकवणार ही आमची जबाबदारी आहे. कसा फॉर्म्युला असेल आरक्षण टिकवण्याचा? कसा फॉर्म्युला असेल? राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण देण्याचा? नाही, त्याला अनेक हे आहेत. अपवादात्मक परिस्थिती त्यांना सिद्ध करावी लागेल की मागच्या वेळी जी अपवादात्मक जी परिस्थिती जे सिद्ध करू शकली नाहीत, तर ते सिद्ध करण्यासाठी अनेक पॅरामीटर आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की आमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि आमची पूर्ण तयारी आहे. म्हणून मी सरकारकडनं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी दिलेलं आरक्षण हे त्यांनी टिकवायला पाहिजे. राजकीय काय बोललं झालंय आपलं कोल्हापूरच्या जागेबद्दल? अजिबात नाही. आणि तिथं तर क्लिअर कट आहे ना, मी महाराजांच्या शब्दाच्या पलीकडे नाही आहे. तर नक्कीच मी महाराजांच्या शब्दांच्या पलीकडे नाही असं छत्रपती संभाजीराजे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन शांताराम ताडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, वाशिम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.